नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 47 पाहणार आहोत. त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. त्याचबरोबर काही प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मुख्यमंत्री वृद्धजन निवृत्तीवेतन योजनेची कोणत्या सरकारने घोषणा केली आहे? तर मित्रांनो, मुख्यमंत्री वृद्धजन निवृत्तीवेतन योजनेची बिहार राज्याच्या सरकारने घोषणा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कोणत्या देशाला दिलेला मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा काढून घेतला आहे? तर मित्रांनो, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान या देशाला दिलेला मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा काढून घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन 15 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने संस्कृत भाषेला दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत राज्यभाषा म्हणून दर्जा दिला आहे? तर मित्रांनो, हिमाचल प्रदेश या राज्याने संस्कृत भाषेला दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत राज्यभाषा म्हणून दर्जा प्रदान केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक शाश्वत विकास शिखर संमेलन 2019 खालीलपैकी कोठे पार पडले? तर मित्रांनो, जागतिक शाश्वत विकास शिखर संमेलन 2019 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले. त्यानंतरचा प्रश्न आहे, लग्नाच्या वेळी मुलींना मोफत सोने देणारी अरुंधती योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? तर मित्रांनो, लग्नाच्या वेळी मुलींना मोफत सोने देणारी अरुंधती योजना आसाम सरकारने सुरू केली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नुकत्याच पश्चिम बंगालचे पाद्री फादर फ्रानोइस लाबार्डो यांना लिजन डी ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार कोणत्या देशातर्फे देण्यात येतो? तर मित्रांनो, नुकत्याच पश्चिम बंगालचे फादर फ्रानोइस लाबार्डो यांना लिजन डी ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार फ्रान्स या देशाकडून देण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी भंडारा या जिल्ह्यामध्ये दारूबंदी नाही, तर वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या 3 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात दारूबंदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक? तर मित्रांनो, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते? तर मित्रांनो, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर मित्रांनो, पैठण येथील जायकवाडी जलाशयाला नाथसागर या नावाने ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कर्नाटक या राज्यामध्ये होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सायना नेहवाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, सायना नेहवाल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदीवर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, मिहान हा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, बीबी का मकबरा औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड या शहरात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मित्रांनो, ताजमहल यमुना नदीच्या काठावर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते? तर मित्रांनो, भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते.
त्यानंतरचा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर मित्रांनो, दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सेवाग्राम कुठल्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, सेवाग्राम वर्धा जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान सर क्रिक या खाडीवरून वाद सुरू आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी भारत व पाकिस्तान या देशादरम्यान सर क्रिक या खाडीवरून वाद सुरू आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये प्रेरणा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील 14 जिल्ह्यामध्ये प्रेरणा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर मित्रांनो, सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे उत्कल विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, उत्कल विद्यापीठ ओडिसा या राज्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धा 2018 कोठे आयोजित केल्या गेल्या होत्या? तर मित्रांनो, महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धा 2018 पुणे या जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या गेल्या होत्या. त्यानंतरचा प्रश्न आहे सत्यपाल मलिक हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? तर मित्रांनो, सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीर या राज्याचे राज्यपाल आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 2022च्या G20 शिखर परिषदेचे आयोजन कोठे होणार आहे? तर मित्रांनो, 2022च्या G20 शिखर परिषदेचे आयोजन भारत या देशात होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र मुंबई तर मेघालय बरोबर काय येईल? तर मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर मेघालयची राजधानी शिलाँग ही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर मित्रांनो, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक डेसिबल हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर मित्रांनो, लिंबाच्या रसात सायट्रिक ॲसिड असते. त्यानंतरचा प्रश्न आहे संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, संतोष ट्रॉफी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीसद्वारा संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे नाही? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीसद्वारा पोलीस प्रशिक्षण केंद्र खाली दिलेल्या पर्यायापैकी जळगाव या जिल्ह्यामध्ये नाही, तर जालना, अकोला, खंडाळा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसद्वारा संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर मित्रांनो, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला मिल्कमॅन या कादंबरीसाठी 2018चे मॅन बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे? तर मित्रांनो, ॲना बर्न्स यांना मिल्कमॅन या कादंबरीसाठी 2018चे मॅन बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आर्थिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडिया टुडे समूहाच्या वतीने स्टेट ऑफ स्टेट्स हा पुरस्कार कोणत्या राज्यास दिला गेला? तर मित्रांनो, आर्थिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडिया टुडे समूहाच्या वतीने स्टेट ऑफ स्टेट्स हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यास दिला गेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन कोणत्या कालावधीत पार पडले? तर मित्रांनो, चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन 11 ते 13 जानेवारी 2019 या कालावधीत पार पडले. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सगळ्यासाठी करतात? तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक राज्यसभेसाठी करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? तर मित्रांनो, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 या साली लागू करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक जवाहरलाल नेहरू हे आहेत. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 47 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व हा व्हिडिओ आवडला असल्यास
व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याच पद्धतीने ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. त्यामुळे नवीन व्हिडिओसुद्धा तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.